भारताला हातमाग कलेचा जवळपास 5,000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे आणि ह्याचे पुरावे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये सुद्धा सापडलेले आहेत. आत्ताच्या घडीला भारत हा असा एकमेव देश आहे ज्यांनी स्वतःची हातमागाची परंपरा टिकवून ठेवलेली आहे. इतर बहुतेक देशांनी कापड निर्मितीच्या बाबतीत मेकनायझेशन स्वीकारलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर ग्लोबल लेवलला हातमागाच्या कापड निर्मितीमध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन 95% आहे. थोडक्यात भारताची मोनोपोली आहे. इंडियन हँडलूम इंडस्ट्री मधल्या टोटल लेबर पैकी जवळपास 72% जास्त बायका आहेत. म्हणजेच ग्रामीण भागातल्या बायकांना रोजगार मिळवून देण्यामध्ये इंडियन हँडलूम इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, तरीही भारताच्या ग्रामीण भागामध्ये हँडलूम इंडस्ट्री ही दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट देणारी इंडस्ट्री आहे. इंडियन हँडलूम इंडस्ट्री ही भारतात डिसेंट्रलाइज्ड असली तरी फक्त आसाम राज्यात जवळपास 13 लाख हँडलूम विवर्स आहेत. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आणि त्याच्या खालोखाल नंबर लागतो तामिळनाडूचा. भारत हा जवळजवळ 20हून अधिक देशांना हँडलूम प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करतो आणि ही एक्सपोर्ट हब्स वाराणसी, पाणीपत, करूर आणि कुन्नूर इथे आहेत. देशातल्या देशात हातमागावर तयार झालेल्या ट्रेडिशनल कपड्यांना म्हणजे ॲपरल्सला जास्त मागणी असली तरी सुद्धा भारताच्या बाहेरून हातमागावर तयार झालेल्या सतरंजा, पडदे, चादरी अशा महागड्या होम डेकोर प्रॉडक्ट्सला जास्त मागणी आहे. हँडलूम प्रॉडक्ट्सच्या एक्सपोर्टमुळे भारताला मोठ्या प्रमाणावरती इंटरनॅशनल रेव्हेन्यू सुद्धा मिळतो. मलबेरी, टसर, एरी, मुगा ह्या 4 सिल्क व्हरायटीजच्या बरोबरच इंडियन हँडलूम इंडस्ट्रीमध्ये कॉटन, वूल आणि ज्यूट हे नॅचरल फायबर्स सुद्धा बेस फॅब्रिक म्हणून वापरले जातात. पॉवरलूमवर तयार होणाऱ्या आयडेंटिकल प्रॉडक्ट्समुळे लोकल हँडलूम विवर्सची फसवणूक होते. ही फसवणूक होऊ नये म्हणून भारत सरकारने 106हून अधिक हँडलूम प्रॉडक्ट्सना GI टॅग दिलंय, म्हणजेच भौगोलिक मानांकन दिलेलं आहे. GI टॅग म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही GI टॅगिंगवरती एक वेगळा एपिसोडच करणार आहोत.